हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग। तर आजचा व्लॉग किचनमध्ये दिसतोय कारण मी चहा बनवते, संध्याकाळची वेळ आहे। तर सॉफ्टी नाही आहे, सॉफ्टी गेली मम्मीकडे आणि असं सॅटर्डे संडे गेली ती। आता परत तिच्या नेक्स्ट वीकपासून एक्झाम्स चालू होणार आहेत, तर तिला जायचं होतं, त्याच्यामुळे ती गेली आहे तिच्या आईकडे राहायला 2-3 दिवस। संडेला परत येईल। आज आहे सॅटर्डे, तर घरी कोणीच नाही आहे आणि मी आणि मायशूच आहे। मायशू पण झोपली आत्ता, तर म्हणलं चला आता संध्याकाळची वेळ काहीतरी चहा वगैरे घेते आणि म्हणलं एक चक्कर मारून येऊ, बाहेर राऊंड मारून येऊ, कारण घरात सकाळपासून दोघीच आहोत, मी आणि मायशू। तर खूप बोर झालेलं आहे आमच्या दोघींना। तर सासूबाई पण माझ्या गेलेल्या आहेत बाहेर एंगेजमेंटला। तर तिचा डॅडा येईल आता, येईल आता घरी ऑफिसवरून, मग आम्ही जाणार आहोत बाहेर। तर विशेष काही नाही आहे, असंच एक छान राऊंड मारायला। पण आता राऊंड मारायला गेल्यावर कुठे जातोय, काय करतोय, तर ते आपण बघूया। मलाच काही आयडिया नाही आहे की मी काय काय करणार आहे, बट चला म्हणलं व्लॉग चालू करूया। आणि सर्वात आधी आपण चहा घेऊया। मी ते चहा ठेवला, तर सर्वात आधी चहा पिऊ आणि चहा पिल्यावर मग मी भेटते तुमच्याशी, बोलते। बघूया काय काय करतोय, कुठे चालली आहे मी, कुठे काय जाणार आहे, किंवा कुठे राऊंड मारायला जातोय आपण। तर माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे उकळतोय चहा आणि इथे झालेला आहे दूध गरम। मायशू पण उठलेली आहे इथे, तर मी मस्तपैकी चहा पिते आणि मग बोलते तुमच्याशी। $200 बड़े साइज नहीं है क्या ये कपड़े में? ऐसे कपड़े को नहीं है कॉटन में। बच्चों के भी 200 को है क्या? ये लेडीज पर्स है, 100 रुपये का सेल है लेडीज पर्स। मायशी करणार आहे आता डिनर। मायशीचा डिनर टाइम, तर थोडासा लेट झालाय, 8:30 वाजता करते, तर 9 वाजले। मायशीचं जेवण भरून झाल्यावर इथे मी स्वयंपाक करून घेतला, भात वगैरे लावला, त्याच्यानंतर चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहेत। सगळा स्वयंपाक रेडी केला, भाजी केली, पण बट त्याचा क्लिप घ्यायची राहून गेली माझ्याकडून। तर इथे स्वयंपाक रेडी केल्यानंतर संध्याकाळची चहाची भांडी होती, जास्त काही नव्हती, त्याच्यामुळे ती पटकन आपलं भांडी वगैरे घासून घेतली। भांडी घासल्यानंतर इथे छान बेसिन वगैरे ओटा क्लीन करून घेतला, खूप छान दिसत होतं। तुळशी बागेतून मी अशी एक छोटीशी क्यूटची अशी मिनी पर्स घेतलेली आहे, म्हणजे फक्त कुठे असं जस्ट जायचं असेल बाहेर तर पटकन आहे। माझ्याकडे 2-3 नाही, जास्तच बॅग आहेत,
तर माझ्याकडे बॅगचं कलेक्शन आहे, तरी पण मला बॅग्स आवडतात खूप. तर अशी एक छोटीशी बॅग घेतलेली आहे आणि ही आहे फक्त 100 रुपीजमध्ये. तर ती खूप छान आहे. इथे फ्रंटला छोटे आपण कप्पा आहे, परत इथे 2 इथे एक कप्पा, इथे एक कप्पा, असे 3 कप्प्यांची खूप छोटीशी क्यूटची बॅग आहे ही अशी. आणि तर ही मी घेतली तुळशी बागेमधून. खूप सुंदर होतं आणि खूप छान छान होतं तिथे बॅग्स. तर रेहानलाही आवडली, तर त्याने मला ही घ्यायला लावली. माझ्याकडे अशा सेम पॅटर्नमधली मोठी पण आहे, मोठी पण आहे बॅग. परत त्याच्यानंतर ही आहे स्लिंग बॅग सारखी छोटीशी. तर आपलं कुठे पण जायचं असेल तर माझा मोबाईल ठेवायचा खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मी स्पेसिफिक मोबाईल ठेवण्यासाठी ही बॅग घेतलेली आहे. सॉफ्टीला स्कूलमधून कधी आणायला जावं लागतं, अदरवाईज तिला व्हॅन आहे, बट कधी जावं लागतं किंवा बाहेर कुठे जावं लागतं तर मोबाईल मला सारखा शोधत बसावा लागतो की माझा मोबाईल कुठे. तर त्यासाठी स्पेसिफिक मोबाईलसाठी मी आज एक बॅग घेतलेली आहे. तर ही बॅग मी दाखवली ना आत्ता तुम्हाला. तर त्या बॅगेमधलं एक सांगायचं राहिलं की ह्या बॅगेमध्ये ना छोटीशी अशी सॅक पण होती. आता ही सॅक तर मी तर नाही लावू शकत, बट सॉफ्टी लावू शकते. असं छान ॲडजस्टेबल आहे त्याचे जे बेल्ट, तुम्ही ते असं बॅग करून छोटे सॅकसारखं पण होतं ते. खूप छान आहे, क्यूट आहे अशी ही बॅग. आणि इथे मायशी ओरडते. त्याचबरोबर हे सॉफ्टीसाठी घेतल्या होत्या मी छोट्याशा दांड्या. नवरात्रीमध्ये ह्या दांड्याची प्राईस ऐक सांगते मी तुम्हाला की काय होती. तर नवरात्रीमध्ये ह्या दांड्या मला मिळालेल्या आहेत फक्त 20 रुपयामध्ये. अशा छान व्हाईट कलरच्या दांड्या आहेत, खूप छान आहे. सॉफ्टीला स्कूलमध्ये वगैरे आता सॉफ्टीकडे आहेत, बट त्या स्टीलच्या आहेत. तर अशी छान लेस वगैरे लावली आहे आणि ह्या दांड्या आहेत फक्त 20 रुपयाला. खूप सुंदर आहेत त्या, व्हाईट कलर. खूप सारे कलर्स होते त्याच्यामध्ये ऑप्शन, बट मी व्हाईट घेतला कारण तो रँडमली सगळ्या ड्रेसवर वगैरे जाईल. तर आता त्या स्कूलमध्ये तर दांड्याचं काही नाही आहे, कारण आहेत त्यांचे एक्झाम स्टार्ट. आता हाफ एक्झाम्स, टर्मिनल एक्झाम्स आहेत त्यांचे मिड इयरचे. तर दॅट्स इट, एवढंच होतं शॉपिंगमध्ये. शॉपिंग अशी नाही, असंच एक चक्कर मारायला गेलो तर अशा किरकोळ गोष्टी खरेदी केल्या मी. हॅलो गाईज, तर मी तुम्हाला भेटते सर्व कामं आटोपल्यानंतर. म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला, बाहेरून आल्यानंतर पहिलं सगळ्यात आधी मी मायशूला भरवलं, त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं होती ती कामं करून घेतली आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आता मी तुम्हाला भेटते. तर असंच गेलो होतो जस्ट फिरायला. तर तुळशीबागमध्ये गेलो होतो. स्वस्तात खूप छान अशी स्ट्रीट शॉपिंग चालू आहे तिथे तुळशीबागेमध्ये, तर नक्की व्हिजिट करा तुळशीबागेमध्ये. आणि ड्रेस होते, फुल ड्रेस म्हणजे विदाऊट दुपट्टा, 400ला जोडी, म्हणजे 200 रुपयाला एक असे ड्रेस होते तुळशीबागेत. परत आतमध्ये जायची, मी म्हणलं ना तुळशीबागेमध्ये आतमध्ये जायची गरजच नाही. तर नवरात्रीमुळे खूप गर्दी होती रोडवर पण आणि तुळशीबागेत पण. डेकोरेशनचं खूप सारे व्हरायटी आली डेकोरेशनसाठी. खूप छान छान अशी तोरण वगैरे, इतकं छान वाटत होतं. सगळं लायटिंग आणि तिथं फुलांची दुकानं वगैरे आहेत, तर एवढं छान वाटत होतं. आणि मी नाईट ड्रेस वगैरे बघितले सॉफ्टीला, बट घेतले नाही. तर बघू, मी डायरेक्टली ऑनलाईन मागवेल, कारण तिथे थोडंसं क्वालिटीमध्ये इश्यू वाटला आम्हाला, त्याच्यामुळे मी ऑनलाईन मागवेल. आणि खूप स्वस्तात असं मस्त छान वाटलं स्ट्रीट शॉपिंग बघायला. तर मी असं खूप काही शॉपिंग केली नाही, एक छोटीशी पर्स घेतली आणि बाकी काय असं घेतलं नाही, कारण मी फक्त चक्कर फिरायला गेले होते. आणि आम्ही पुणेकर फिरायला कुठे जाणार होतो तुळशीबागेतच. तर कारण आमच्या महिलांचा आवडीचा विषय आणि आवडीचं ठिकाण म्हणजे तुळशीबाग आहे. आणि तिथे छान खूप मेट्रोचं जे स्टेशन ओपन केलेलं आहे ते पण बघितलं, पण मला शूट करता नाही आलं. खूप छान वाटलं ते स्टेशन बघून. स्वारगेट ते पुणे, स्वारगेट ते मंडई डायरेक्ट अंडरग्राऊंड आहे मेट्रो. म्हणजे डायरेक्टली जिथून स्वारगेटवरनं तुम्हाला तुळशीबागेत यायचं असेल तर टेन्शन नाही, आता रिक्षावाल्यांची किंवा कशाची झंझट नाही, टेन्शन नाही. डायरेक्ट आपलं मेट्रो काय 10-10 मिनिटाला असतात, त्याच्यामुळे मेट्रोमध्ये असं मस्तपैकी छान असा ट्रॅव्हल होईल. अंडरग्राऊंड आहे आणि ते खूप छान वाटलं मला, पण जाणार आहे मी. तर नक्की एकदा त्याचा पण एक्सपिरियन्स मी शेअर करेल. आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा मेट्रो पुण्यात आली होती त्यावेळेस आम्ही गेलो होतो वनाजपर्यंत. तर आता हा अंडरग्राऊंडचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तर मी लवकरच जाईल आणि तो पण एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेल. तर असं छान आम्ही छोटंसं ग्राउंड मारून आलो तुळशीबागेतमध्ये आणि छान वाटलं. असं खूप छान चप्पल आणि ब्लाऊज होते 500ला 2, असं ऑर्गन्झामध्ये वगैरे ब्लाऊज होते तिथं 500ला 2. परत लेहेंगा होते, लेहेंगे आणि कुर्ती, टॉप, सगळं. म्हणजे तुळशीबागेच्या आतमध्ये जायची गरजच नाही पडत, एवढे बाहेरच एवढी पूर्ण स्ट्रीट शॉपिंग होती.
तर छान वाटलं असं बघून आणि त्याच्यानंतर घरी आलो ऑब्वियसली. आणि आता माझा आजचा छोटासा व्लॉग, काही खूप घेता आलं नाही ह्या व्लॉगमध्ये, बट असं होतं आजचा माझा डे इन माय लाईफ. आजचा दिवस असा गेला आमचा. आणि सॉफ्टी नव्हती, थोडंसं कमतरता होती. सॉफ्टीला आम्ही मिस करतो, सॉफ्टी नसली की, आणि असले की खूप त्रास देते आम्हाला. तर चला, हा व्लॉग मी इथेच संपवते आणि भेटते एक नवीन व्लॉगमध्ये. उद्या जाणार आहे मम्मीकडे आम्ही सॉफ्टीला आणायला. तर उद्या आपण जाऊया मम्मीकडे आणि त्याचा व्लॉग असेल, कारण मम्मीकडे बसलेले आहेत गट. तर मी तुमच्यासोबत ते सर्व शेअर करेन. तर चला, हा व्लॉग मी इथेच संपवते आणि भेटूया एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.